नमस्कार, मैं सलोनी नागदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। आगामी विधानसभा चुनावों को लेकर राज ठाकरे तैयार नजर आ रहे हैं। उन्होंने इस मामले में एक बैठक भी की है। उन्होंने कहा कि जातियों में दरार डालने वालों को महाराष्ट्र से दूर रहना चाहिए। उन्होंने कहा कि ऐसे लोगों की वजह से आगे चलकर महाराष्ट्र का हाल बिहार जैसा हो जाएगा। उन्होंने और भी क्या कहा, आइए जानते हैं। त्यांच्या दृष्टिकोनातूनच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती। त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत, त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटले आणि बोलतो। मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे। मी इतकी वर्ष या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधनं मी सांगत आलो, या जातीपातीतनं काही होणार नाहीये। हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतं हातात घेतील आणि बोळसटपणे हे मत देतील देखील। पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या, म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली, त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी। आणि हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण, कळलं का? हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं। मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारी जी लोक आहेत, महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे। किती आवडलेलं काही असलं, की आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष घालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं, काय होणार महाराष्ट्राचं? आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल। खून खराबही होतील याच्यावरनं। महाराष्ट्र दौरा सुरू होईल जुलै मिडमध्ये आणि त्याला भेटू सगळ्यांना। वाटतं मी आता युक्रेन आणि रशिया वॉर याचा मला असं वाटतं मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करेन। महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार, विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं लागतायत हे त्याला जेव्हा कळलंय, म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार। मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे।